देशामध्ये राजकीय अस्थिरता आणि एक प्रकारे अराजकतेची परिस्थिती निर्माण होती की काय हे या सगळ्या चित्रावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. मुळात वर करणी सोशल मीडियाला त्या ठिकाणी बॅन करण्यात आलं. त्या सोशल मीडियाला बॅन करण्याचा जो निर्णय घेतला त्याच्या विरोधात हे जेन जी जे आहे शांततेनं रस्त्यावर त्या ठिकाणी प्रोटेस्ट करत होते, आंदोलन करत होते. परंतु तिथल्या पोलिसनी आणि तिथल्या मिलिटरीनं त्यांच्या विरुद्ध जे आहे एक प्रकारे बळाचा वापर केला आणि आता आपण पाहतोय की हजारोंच्या संख्येनं हे तरुण आता त्या ठिकाणी जे आहेत व्हायलंट प्रोटेस्ट त्या ठिकाणी करतायत. वरकरणी जरी सोशल मीडिया बॅन हे कारण त्या ठिकाणी वाटत असलं तरी मागच्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर मुख्यतः तिथली राजकीय अस्थिरता आणि त्यातल्या त्यात सध्याचं जे केपी ओली गव्हर्नमेंट आहे त्याच्या विरुद्धचा हा निषेध आहे. आणि तिथे हिंदू मोनार्की म्हणजे पुन्हा तिथे त्या आहेत हिंदू राजेशाही पद्धत पुन्हा वापस आणावी या ठिकाणी अशा प्रकारचा जोरदार प्रयत्न काही गटांकडून त्या ठिकाणी होतोय आणि त्याचाच परिपाक म्हणजे ही आंदोलन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुळात तिथे असणारं आर्थिक अस्थिरता म्हणजे त्या ठिकाणी असणारं अनएम्प्लॉयमेंट असो, वाढणारी महागाई त्या ठिकाणी असो, मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार असो, ही खरी कारण आहेत ज्यामुळे तिथला युवक जो आहे असंतोषाच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रोटेस्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. सतीश सर, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते की याच संदर्भातली महत्वाची बातमी आणखीन एक समोर आलेली आहे. नेपाळमध्ये जेनझी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पोलिसही आक्रमक झालेले आहेत. गोळी लागल्यानं एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झालेला आहे. जवळपास 70हून अधिक आंदोलक जखमी झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. आताची मोठी बातमी, गोळी लागल्यानं एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झालेला आहे. आपण पुन्हा एकदा सतीश सरांकडे जाणार आहोत. सतीश सर, ही महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. जेनझी आक्रमक झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले जात आहे. सरकार मात्र आंदोलकांना थांबवू शकत नाही. हे कुठेतरी सरकारचं अपयश आहे, कारण आता एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू देखील झाल्याचं दिसतंय. की काय हे असं या सगळ्या घटनांवरून आपल्याला लक्षात येत आहे. मुळात जेनजीनं जे आहे शांततेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केलं होतं, परंतु नेपाळच्या पोलिसांनी आणि लष्करानं त्या ठिकाणी बळाचा वापर केला आणि जशी बातमी येते की एकाचा मृत्यू झाला, कित्येक जखमी झालेले आहेत. यानं आणखीन हे आंदोलन जे चिघळत जाणार आहे. पण आपण आता जी चर्चा करत होती, मुळात सोशल मीडिया बॅन हे फक्त एक कारण आहे, पण त्याच्या मागे या युवकांचा जो असंतोष आहे, तिथे बोकाळणारा भ्रष्टाचार असो, त्या ठिकाणचा असणारा अनएम्प्लॉयमेंट असो, महागाईची परिस्थिती असो आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या एक दशकामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थिरता आहे. कुठलंही सरकार तिथं स्थिरपणे काम करू शकत नाही. म्हणून हिंदू मोनार्की पुन्हा एकदा जी आहे हिंदू राजेशाहीची जी पद्धत आहे ती त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनली वापस आणावी अशी सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या काही वर्गांकडून होताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. सतीशजी, काय वाटतं त्या सगळ्या परिस्थितीकडे बघितल्यानंतर ही परिस्थिती निवळू शकते का? कारण सध्याची जी दृश्य आहेत ती भयंकर आहेत. कशा प्रकारे संसदेमध्ये सगळे आंदोलक शिरतायत? मला वाटतं की इतक्या लवकर जी आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी निवळणार नाही. वरकरणी जरी तिथल्या पोलीस दलानं किंवा सुरक्षा दलानं यावर काही अंशी कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न जरी त्या ठिकाणी केला तरी हे इतक्या लवकर शांत होणार नाही. कारण याला सपोर्ट जो आहे बाकीच्याही काही गटांचा आहे ज्यांचं त्यामध्ये राजकीय हित आहे. आणि जसं मी सांगितलं, मूळ मुवमेंट जी आहे या सरकारला उलथवून टाकणं आणि त्या ठिकाणी जे आहे हिंदू मोनार्की आणणं. दुसरे दोन महत्वाचे फॅक्टर, एक्सटर्नल फॅक्टर सुद्धा महत्वाचे आहेत. चीनचा जो आहे, चीनच्या कम्युनिस्ट सरकारचा नेपाळमध्ये जे आहे आपलं पाऊल मजबूत करण्यासाठी मागच्या काही काळापासून इंटरफिअरन्स मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणून चायनाचा फॅक्टर हा सुद्धा या नेपाळच्या अस्थिरतेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतोय. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकानं जे एड केलेलं आहे, जी मदत केलेली आहे, त्या मदतीला विरोध करणारा सुद्धा एक वर्ग त्या ठिकाणी आहे. माधेशी जे एक प्रकारे तिथली एक जमात आहे किंवा एक तिथला एक ग्रुप आहे आणि तो प्रो इंडिया आहे. त्या माधेशींना सुद्धा जे आहे कॉन्स्टिट्यूशनली आम्हाला या सगळ्या सत्तेमध्ये स्थान असावं ही त्यांची मागणी आहे. म्हणजे वेगवेगळ्या तिथल्या कॉम्पोनंट जे आहेत, जे वेगवेगळे घटक आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, ते असंतुष्ट आहेत. आणि चायनासारखे, अमेरिकेसारखे प्लेयर बाहेरून जे आहे त्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून इतक्या लवकर हे शांत होईल असं मला वाटत नाही. आणि पुन्हा एकदा भारताच्या नेबरिंग मधला किंवा भारताच्या सभोवताली असणारा एक देश अस्थिरतेकडे जातोय आणि त्या माध्यमातून भारताच्या सुरक्षिततेला भविष्यामध्ये अस्थिरतेचा या काही विपरीत परिणाम होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होताना आपल्याला दिसते. नक्कीच सतीश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.